नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, मागच्या वेळेस तलाठी भरतीला जे काही जीकेचे प्रश्न विचारले होते हे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर तुम्ही तलाठी भरतीचा जर आगामी 2022 मध्ये जी काही तलाठी भरती होणार आहे या भरतीमध्ये जर भरती होऊ इच्छित असाल किंवा तलाठी भरण्याचं जर तुमचं 2022 मध्ये जर स्वप्न असेल तर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपामध्ये प्रश्न करणे हे महत्त्वाचं असणार आहे। तर पहा या ठिकाणी 76 नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय विचारला होता तर भारतात कोणत्या वर्षी अन्नधान्य स्वयंपूर्ण झाला तर आपला भारत देश मित्रांनो 1977 मध्ये अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालेले ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। जर मित्रांनो तुम्हाला आगामी काळामध्ये जी काही जिल्हा परिषदेची परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये जर मित्रांनो तुम्हाला जर कोर्स लावायचा असेल स्पेशल तुम्हाला तांत्रिक याचा जर कोर्स लावायचा असेल तर त्याची फी मित्रांनो फक्त 150 रुपये आणि या 150 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 महिने तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला शिकवले जातील। यासाठी मित्रांनो तुम्हाला 79 77 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर पहा, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या काळात राबविण्यात आला होता तर ग्राहक संरक्षण काळ मित्रांनो राजीव गांधी यांच्या काळामध्ये राबविण्यात आलेला होता। अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला विचारले जातात। हिमाचल प्रदेशात मणीकरण येथील विद्युत केंद्र रिकाम जागा स्वरूपाचे आहे। तर पहा, विद्युत केंद्र जे आहे मणीकरण या ठिकाणी हिमाचल प्रदेशातील तिथे भू औष्णिक विद्युत केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय रिकाम जागा येथे आहे तर जागतिक व्यापार संघटनेचे जे काही मुख्यालय मित्रांनो ते आहे या ठिकाणी जिनिव्हा, या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या शहरामध्ये आहे। रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर रोजगार हमी योजना सर्वप्रथम भारत देशातील पहा महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीला विचारले जातात। 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला तर 20 कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन आहे पंडित नेहरू, 2 नंबरचा ऑप्शन आहे महात्मा गांधी, 3 नंबरचा ऑप्शन आहे इंदिरा गांधी, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मोरारजी देसाई। तर 20 कलमी जो काय कार्यक्रम तो इंदिरा गांधी यांनी सुरू केलेला आहे। ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। ऑप्शन क्रमांक 3 ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतात सर्वप्रथम व्याट लागू करणारे राज्य कुठले तर व्याट हा मित्रांनो एक स्वरूपाचा हा कर आहे। तर हा कर लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे तर भारतात सर्वप्रथम व्याट हा कर लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे तर 4 ऑप्शन आहेत। पहिलं ऑप्शन दिलेले पहा उत्तर प्रदेश, 2 नंबरचा ऑप्शन दिलेले आहे पंजाब, 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे राजस्थान आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो हरियाणा। तर चला लवकरात लवकर याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही व्याट आहे जगामध्ये सर्वप्रथम लागू केला होता फ्रान्स देशाने, तर भारतामध्ये सर्वप्रथम व्याट कर लागू करणारा राज्य कुठलं तर ते आहे मित्रांनो हरियाणा। हरियाणाची राजधानी आहे चंदीगड, हरियाणा राज्य। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। पुढे पहा, शून्य आधारित अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला तर शून्य आधारित अर्थसंकल्प राज्यामध्ये पहा 1987 मध्ये सुरू झाला होता। ऑप्शन क्रमांक 2 1987। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे। व्हेरी IMP असलेला प्रश्न IMP असलेला प्रश्न आहे मित्रांनो। जर मित्रांनो तुम्हाला आरोग्यसेवक पदासाठी स्पेशल तांत्रिक क्वेश्चन लावायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला 25 मार्चपर्यंत एक ऑफर दिलेली आहे। या 25 मार्चच्या जे विद्यार्थी 25 मार्चपर्यंत ॲडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना फक्त 150 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 महिने या ठिकाणी तांत्रिक मित्रांनो जे काय तांत्रिक तुमचा घटक आहे हा घटक पूर्णपणे करून घेतला जाईल फक्त 150 रुपयामध्ये। याचा कालावधी असेल मित्रांनो 2 महिने, म्हणजेच 1 महिना तुम्हाला 75 रुपयाचा या ठिकाणी पडणार आहे। तर आशा करतो मित्र तुम्ही जास्तीत जास्त या कोर्सचा लाभ घ्याल। पुढे पहा, लोकसंख्येत घट झाल्यास रिकाम जागा होईल तर लोकसंख्येमध्ये घट झाल्यास काय होईल दरडोई उत्पादनात घट होईल, बचत घट होईल, गुंतवणुकीत वाढ होईल की दरडोई उत्पन्न वाढेल तर पहा लोकसंख्येत जर घट झाली तर दरडोई उत्पन्न वाढेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4। म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्रावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात। ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न घ्या, भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे। चला लवकरात लवकर आन्सर द्या। 4 ऑप्शन आहेत। पहिलं ऑप्शन दिलेले पहा अटलांटिक, 2 नंबरचं आहे पॅसिफिक, 3 नंबरचं आहे अंटार्क्टिका आणि 4 नंबरचं आहे हिंदी। तर भारताने दक्षिण गंगोत्री हे जे काय सर्वात भारताच्या दक्षिणेकडील ठिकाण म्हणून दक्षिण गंगोत्री हे ठिकाण ओळखलं जातं। कुठलं दक्षिण गंगोत्री तर दक्षिण गंगोत्री हे ठिकाण कोणत्या सागरामध्ये आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे। अंटार्क्टिका या महासागरामध्ये दक्षिण गंगोत्री हे ठिकाण आहे। आता पॅसिफिक महासागर हा भारतामधील किंवा जगामधील सर्वात मोठा महासागर आहे। पॅसिफिक महासागर याला प्रशांत महासागर असे सुद्धा म्हणतात। तर हिंदी महासागर भारताच्या कुठल्या दिशेला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। पुढे पहा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते लिंबाच्या रसामध्ये
चार ऑप्शन आहे, सायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल की नायट्रिक आम्ल. तर लिंबाच्या रसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. लिंबाच्या रसामध्ये कुठलं सायट्रिक आम्ल असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे, तर काटोल. कुठे मित्रांनो, काटोल. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारायत. तर लिंबूवर्गीय फळ संशोधन जे काही केंद्र आहे ते काटोल या ठिकाणी. आता काटोल हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर हे नागपूर जिल्ह्यामध्ये. कुठे मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच पहा, लिंबामध्ये कुठले आम्ल असते, तर ते सायट्रिक आम्ल असते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. आता आगामी काळामध्ये जी काही तलाठी भरती होईल या भरतीसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहे. पहा, गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळं ट्रिकाम जागा तयार होतो, वर्णक तयार होतो, जनुक तयार होतो, जीवनसत्व तयार होतो की रसायन तयार होतो. चला लवकरात लवकर याचा आन्सर द्यायचा आहे. तर पहा, गाजराच्या अतिसेवनामुळे त्वचेमध्ये पिवळसराचा काय होतो, वर्णक तयार होतो. ऑप्शन क्रमांक 1 फेर या MP असलेला प्रश्न आहे. तर अजीवनसत्व हे गाजरामध्ये सर्वात जास्त असतं आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. पुढे पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते, तर वैयक्तिक सत्याग्रहाचे जे काही पहिले सत्याग्रही आहेत मित्रांनो कोण होते. पहिलं ऑप्शन दिले सरदार पटेल, 2 नंबरचं ऑप्शन दिले पंडित नेहरू, 3 नंबरचं ऑप्शन दिले महात्मा गांधी, 4 नंबरचं ऑप्शन आहे विनोबा भावे. चला लवकरात लवकर आन्सर द्यायचं आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे जे काही पहिले सत्याग्रही होते ते आहेत मित्रांनो विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर विनोबा भावे यांचं मित्रांनो गीताई हे जे काही महत्त्वाचं मित्रांनो पुस्तक आहे याचं प्रसिद्ध आहे. गीताई हे जे काही ग्रंथ आहे कोणाचा आहे, तर विनोबा भावे यांचा आहे. हा परीक्षेला वारंवार विचारला जातो. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे, दुसरे सत्याग्रही कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसऱ्या क्रमांकाचे सत्याग्रही होते. पुढे पहा, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते. गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, मोतीलाल नेहरू की न्यायमूर्ती गोविंद रानडे. चला लवकरात लवकर आन्सर द्या. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. महात्मा गांधीचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहे. हा प्रश्न मित्रांनो आरोग्य विभाग भरतीला परभणीला सुद्धा विचारला होता आणि हाच प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला सुद्धा विचारलेला आहे. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद की दादाभाई नौरोजी. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. आणि दादाभाई नौरोजी राष्ट्रीय काँग्रेसचे मध्ये मित्रांनो या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत. 3 वेळेस अध्यक्ष राहिले दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजी हे इंग्लंडमध्ये निवडून आलेले भारताचे पहिले नागरिक आहेत. तर पहा, इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक मौलाना आझाद. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध रिकाम जागा होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध काय होते. समाजसेवक होते, राजकारणी होते, समाजसुधारक होते की स्वातंत्र्य सैनिक होते. तर पहा मित्रांनो, जर तुम्हाला तांत्रिक घटक जर लावायचा असेल, आगामी झडपीच्या काळामध्ये तांत्रिक घटक जर लावायचा असेल तर याची फी मित्रांनो फक्त 150 रुपये आणि याचा कालावधी आहे मित्रांनो 2 महिने. म्हणजेच मित्रांनो 1 महिना तुम्हाला 75 रुपयामध्ये 75 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला 1 महिना या ठिकाणी भेटणार आहे. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील तर त्या विद्यार्थ्यांनी 7977 09 27 14 या नंबरशी संपर्क साधायचा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध काय होते, तर क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते. ऑप्शन क्रमांक 4. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोण दिली, तर महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोण दिली. तर पहा, महात्मा गांधींना 2 उपाधी देण्यात आलेल्या, एक म्हणजे महात्मा आणि दुसरं म्हणजे मित्रांनो राष्ट्रपिता. तर राष्ट्रपिता ही उपाधी सुभाषचंद्र बोस यांनी दिली, तर महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. हा प्रश्न कन्फ्यूज केला जातो. फेर या MP असलेला प्रश्न आहे. महात्मा ही उपाधी कोण दिली, तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. आणि राष्ट्रपिता ही उपाधी कोण दिली, तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी दिली. तर मोहनदास करमचंद गांधी यांना जी काय महात्मा ही उपाधी कोण दिली, तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. म्हणजे आपल्याला विचारलं काय महात्मा ही, तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर यांनी ती दिलेली आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य कोणत्या क्रांतीने दिली होती. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य कोणत्या क्रांतीने दिली होती. तर 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. बरेच विद्यार्थ्यांनी ठिकाणी योग्य ऑप्शनसुद्धा निवडला असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये फ्रेंच या राज्यक्रांतीने दिलेली आहेत.
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली हा प्रश्न महत्त्वाचा आहे, खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. तुमचा स्कोअर किती आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहे मित्रांनो? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. ऑप्शन पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेली आहे. पुढे पहा, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडलेले आहेत? 4 ऑप्शनपैकी पहा, मराठ्यांसाठी, ब्राह्मणासाठी, अस्पृश्यांसाठी की सैनिकासाठी? तर शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले होते. ऑप्शन क्रमांक 3 ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी दवाखाने खोलले होते. तर अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 सांगितलेले. अस्पृश्यता विरोधी कलम भारतीय राज्यघटनेतील किती कलम आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली झाली? आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? तर पुणे या ठिकाणी केली. कुठे मित्रांनो? पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. मात्र ती कधी केली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 24 सप्टेंबर 1873. पुढे पहा, नवनीताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? नवनीताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? 4 ऑप्शन तुमच्यासमोर आहे. पहिलं ऑप्शन पहा उत्तर प्रदेश, 2 नंबरचं ऑप्शन आहे कर्नाटक, 3 नंबरचं ऑप्शन आहे जम्मू काश्मीर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे उत्तराखंड. तर नवनीताल हे थंड हवेचे जे काही ठिकाण आहे मित्रांनो ती आहे उत्तरांचल राज्यामध्ये म्हणजेच उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले होते? जे काही 14 बँक आहेत मित्रांनो ह्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले होते? म्हणजे तुम्हाला तलाठी भरतीला आतापर्यंत पहा अर्थशास्त्र खूप वेळेस प्रश्न विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला अर्थशास्त्राचा सुद्धा जो काय बँकिंग हा भाग असेल हा भाग करणं तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. तर 14 बँकेचे जे काय राष्ट्रीयकरण ते झालं होतं मित्रांनो 1969ला. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर ते 1969 झाले. तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जे काही संभाव्य क्वेश्चन असतात किंवा जे काही मागच्या परीक्षेला क्वेश्चन होऊन गेलेले आहेत हे क्वेश्चन आपल्या चॅनलवर हमेशा घेतले जातात. त्यामुळे अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही लाल अक्षरामध्ये जे काही सबस्क्राईब नाव दिसते त्याला टच करा. त्याला टच केल्याच्या नंतर बाजूचं घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल आणि तुम्ही तो लवकरात लवकर व्हिडिओ पाहू शकाल. जर मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभाग भरती झेडपी तांत्रिक जर क्वेश्चन तुम्हाला जर लावायचे असतील, तांत्रिक क्वेश्चन लावायचे असतील तर याची फी आहे मित्रांनो फक्त 150 रुपये. कालावधी आहे मित्रांनो 2 महिने, म्हणजेच 1 महिना तुम्हाला 75 रुपयामध्ये पडणार आहे. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांनी 79 77 09 27 आणि 14 या नंबरशी संपर्क साधायचा आहे. 99 नंबरचा प्रश्न पहा, सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे हे कोणी म्हटले होते? तर पहा सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे असे कोणी म्हटले होते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे, कारण की आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला 100% येईल, कारण की हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस गाजलेला आहे, खूप वेळेस विचारलेला आहे. आणि हा प्रश्न जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता तर हा प्रश्न तुमच्याकडून चुकला नाही पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न तुमच्याकडून चुकला नाही पाहिजे, कारण की मित्रांनो ते प्रसिद्ध व्यक्तीसुद्धा आहेत आणि त्यांच्या नावाने मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्या नोटसुद्धा काढले जातात. तर असे कोणते व्यक्ती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. पुढे पहा 100 नंबरचा प्रश्न, माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? हा विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. तर माणसाच्या स्नायूमध्ये मित्रांनो 65% पाणी असते. किती असते? 65% पाणी माणसाच्या स्नायूमध्ये असते. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आपल्या शरीरामध्ये एकूण 639 स्नायू आहेत. किती? 639 स्नायू आपल्या शरीरामध्ये आहेत. तर पहा माणसाच्या स्नायूची किती टक्के पाणी असते? तर ते असते मित्रांनो 65% पाणी असते. ऑप्शन क्रमांक 3. तर आशा करतो मित्रांनो अशा प्रकारे आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. तर मित्रांनो कुठल्या प्रश्नावर तुम्हाला डाऊट असेल किंवा कुठल्या प्रश्नाचं जर काही उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. नक्की मित्रांनो तुमच्या कमेंट्स या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.